आपण आपल्या भक्तीस प्रारंभ करूयात। या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू। उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊन स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू, कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे। आमेन। प्रार्थना करूयात। पवित्र 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 सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वीच्या निर्माण करत्या, मान महिमा गौरव आता आणि युगानुयुग तुलाच असो, कारण प्रभू परमेश्वरा तू आमचा चांगला देव आहेस आणि आम्हासाठी सदा सर्वदा चांगलंच करतोस। होय प्रभू परमेश्वरा, आतापर्यंत या भूमीवर तू आम्हाला जिवंत असं राखलेलं आहेस। केवळ जिवंत ठेवलंस असं नव्हे, तर प्रभू परमेश्वरा अव्यंग असं शरीर तू आम्हाला दिलेलं आहेस, उत्तम अशी बुद्धिमत्ता आम्हाला दिलेली आहेस। आणि प्रभू परमेश्वरा, या तुझ्या कृपेवर आम्ही आतापर्यंत आमचं सर्व आयुष्य व्यतीत केलेलं आहे, आनंदाने सुखाने समाधानाने व्यतीत केलेलं आहे। आणि म्हणून प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो। प्रभू परमेश्वरा, आजचाही हा प्रभुवार तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलेला आहेस आणि तू देऊ केलेला या माध्यमाच्या द्वारे आम्ही सर्वजण तुझ्या दयेच्या स्मरणावर एकत्रित झालेलो आहोत। प्रभू परमेश्वरा, हे स्तुतिस्तवन करण्याची संधी तू आम्हाला दिलेली आहेस। आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन होतो, नतमस्तक होतो आणि प्रभू विनंती करतो, आम्हा पातक्यांचा स्वीकार कर। आणि प्रभू परमेश्वरा, या तुझ्या उपासनेमध्ये आमचं संपूर्ण लक्ष केंद्रित व्हावं, तुझ्या नावामध्ये केंद्रित व्हावं, तुझ्या वचनांवर केंद्रित व्हावं, असं दयेने आणि कृपेने होऊ दे। प्रभू परमेश्वरा, त्याचप्रमाणे जो बोध तुझ्या सेवकाकरवी आम्हाप्रत येणार आहे, त्याकडेही आमचं मन लागू दे। आमच्या अंतःकरणात प्रत्येक वचन साठवलं जावं आणि त्याप्रमाणे आमचं आचरण असावं, असं दयेने आणि कृपेने होऊ दे। प्रभू परमेश्वरा, या संधीबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो। येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने ही प्रार्थना तुला सादर केली, म्हणून तो ऐक। आमीन। परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 423 हे गीत गाऊयात आणि परमेश्वराचं गौरव करूया। भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, मला सदैव आवडे, मी टाकी चिंता सगळी वजाई बापा जवळी, ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी, तरी मोह पाश ही टळे, अमूल्य ती भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, ही गोड कैशी वर्णवे, करी मला ती प्रेरणा, देवा मी अर्पी प्रार्थना, त्या ठाई
आपण सर्वजण मिळून प्रेषितांनी शिकवलेला मतांगीकार एकत्रित म्हणूयात. विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने कर्मरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंतपिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला हृदयस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर विश्वास ठेवतो. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण स्तोत्राचं वाचन करूया. स्तोत्र क्रमांक 7. आपल्यासाठी याचं पुढारपण मिसेस माटेगावकर ह्या करतील. आजच्या मननाकरता स्तोत्र क्रमांक 7 1 ते 17 ही वचने आपण ऐकूया. स्तोत्र क्रमांक 7 1 ते 17. आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रार्थना. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे. माझ्या पाठीस लागणाऱ्या सर्वांपासून माझे रक्षण कर. मला सोडेल नाही तर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकेल. मला सोडविणारा कोणी नाही, म्हणून तो माझे तुकडे तुकडे करेल. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून अन्याय घडला असेल, माझ्याशी मिसळून असणाऱ्यांचे मी वाईट केले असेल, उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैऱ्याला सोडविले आहे, तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो. माझा जीव मातीत तुडो आणि माझे गौरव धुळीस मिळव. हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन उठ. माझे शत्रू संतापले असता त्यांच्या विरुद्ध उभा राहा. माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहे. तुझ्या भोवती लोकांचा समुदाय गोळा हो. तू त्यांच्यावर उच्च स्थानी आरूढ हो. परमेश्वर लोकांचा न्याय करतो. माझ्या नीतिमत्वाप्रमाणे व माझ्या ठायी असलेल्या सात्विकतेप्रमाणे हे परमेश्वरा माझा न्याय कर. दुष्टाईची दुष्टाई नष्ट हो. नीतिमानाला तू खंबीर कर. न्यायी देव मने व अंतकरणे पाहणारा आहे. सरळ मनाच्यांना तारणाऱ्या देवाने माझी ढाल धरली आहे. देव न्यायी न्यायाधीश आहे. तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे. कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्या विरुद्ध तो आपली तलवार पाजळितो. त्याने धनुष्य वाकून सज्ज केले आहे. त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्र सिद्ध केले आहे. त्याने आपले अग्निबाण तयार केले आहे. पहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेदना देतो, उपद्रवाची गर्भधारणा करीतो व असत्याला प्रसवतो. त्याने खड्डा खणून खोल केला, आपल्या खड्ड्यात आपणच पडला. त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल, त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल. परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन. परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते, सध्या आहे आणि युगानुयुग राहील. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण जुन्या करारातून काही वचनं वाचूया. जुन्या करारातून यशाया संदेष्टाचा ग्रंथ याचा 29वा अध्याय यातील 9 ते 16 ही वचने आपल्यासाठी याचं पुढारपण साठे मॅडम ह्या करतील. आपण जुन्या करारातील
शास्त्र भागाचे वाचन करणार आहोत. यशया संदेष्टा याचा 29वा अध्याय 9 ते 16 वचनांचे वाचन करूया. यशया 29, 9 ते 16. थांबा, विस्मय पावा, आपले डोळे मिटा, अंध व्हा. ते मस्त झाले आहेत, पण द्राक्षरसाने नवत. ते झोकांड्या खात आहे, पण मद्यानं नवत. परमेश्वराने गाढ झोपेची धुंदी तुम्हावर घातली आहे. तुमचे नेत्र बांधून टाकिले आहे. संदेष्टे व तुमचे प्रमुख जे द्वेष्टे त्याचवर पडदा टाकिला आहे. सगळा दृष्टांत तुम्हास मोहरबंद केलेल्या लेखातील शब्दांसारखा झाला आहे. तो लेख वाचणाऱ्यांकडे देऊन म्हणतात, एवढे वाचून दाखव. तो म्हणतो, हा मला वाचता येत नाही, कारण हा मोहरबंद केलेला आहे. ज्याला वाचता येत नाही अशाजवळ तो देऊन म्हणतात, एवढे वाचून दाखव. तो म्हणतो, मला वाचता येत नाही. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करीत, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखितात आणि हे माझे भय बाळगतात. ते केवळ मनुष्यांनी पडविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. तर पहा, मी या लोकांशी अद्वैत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो. मी अद्वैत व आश्चर्य व कृत्य करीन. तेव्हा त्यांच्यातील ज्ञानांचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल. जे परमेश्वरापासून आपले मनसुबे लपवितात, आपला कारभार अंधारात चालवितात आणि आम्हाला कोण पाहतो, आमचे कोणाला कळते असे म्हणतात, त्यास धिक्कार असो. धिक्कार असो तुमच्या उलट्या समाजाला. माती कुंभाराशी समान असे गणतील काय? तू मला केले नाही असे कर्त्याला कर्म म्हणेल काय? तुला अक्कल नाही असे घडलेली वस्तू घडणाऱ्यास म्हणेल काय? देवबाप वाचलेली वचने आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा व गौरव आता आणि युगानुयुग सदा सर्वदा असो. आमेन. वाचलेल्या सर्व वचनावर देवबाप आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. पत्र वाचन यावेळेस आपण करणार आहोत. संत पावलाने रोमकरास लिहिलेले पत्र. संत पावलाने रोमकरास लिहिलेले पत्र याचा 2रा अध्याय, यातील 1 ते 11 ही वचने आपल्यासाठी याचं पुढारपण वैशाली कुमार ह्या करतील. स्टार्ट. प्रेज द लॉर्ड. आज आपण नव्या करारातून पौलाचे रोमकरास पत्र ह्यांचा 2रा अध्याय 1 ते 11 वचन वाचूया. यहुदीही दोषी आहे. तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही. कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवितोस. कारण दोषी ठरविणारा तूही त्याच गोष्टी करीतोस. पण अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्यांची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करीतोस काय? की आपल्या हट्टवादीपणाने, पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय याच्या प्रगटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवितोस. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्म करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता हे मिळविण्याचा प्रयत्न करीतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अनित्य मानतात त्यावर क्रोध, कोप, संकट व क्लेश ही येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग हेलेनी अशा प्रत्येकाच्या जीवावर
ती येतील. पण सत्कृत्य करणारा प्रथम यहुदी आणि मग हेलेनी यास गौरव, सन्मान व शांती ही मिळतील, कारण देवाजवळ पश्चाताप नाही. वाचलेल्या शास्त्रपाठावर देवबाप आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सर्व काळ असो. आमेन. वाचलेली सर्व वचनं देवबाप आम्हासाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. पवित्र शुभवर्तमान वाचन यावेळेस आपण करणार आहोत. संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान. संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, यातील 7 ते 20 ही वचने. आजच्या दिवसासाठी नेमलेलं पवित्र शुभवर्तमान, संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, यातील 7व्या वचनापासून पवित्र शुभवर्तमान वाचनास प्रारंभ होतो. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम. तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, ऐका व समजून घ्या. जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही, तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते. नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, हे वचन ऐकून परुषी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय? त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लाविले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. त्यांना असू द्या, ते आंधळे वाटाडे आहेत, आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. पेत्र त्याला म्हणाला, हा दाखला आम्हाला समजावून सांगा. तो म्हणाला, तुम्ही देखील अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकुपात टाकण्यात येते, हे तुम्हाला समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते, कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवीत नाही. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन पूर्ण होते. वाचलेल्या सर्व वचनावर देवबाप आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. या वेळेमध्ये आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत आणि आपल्यासाठी ही मध्यस्थी एस्टेताई भोसले ह्या करतील. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा तू देव आहेस. तुला धन्यवाद देते की तू मला प्रार्थनेची संधी दिलीस. याजकांद्वारे तू देव बाप्पा मला बोलण्याची, प्रार्थनेची संधी दिली. मी काय बोलावं काय बोलू नये हे तू सांग बाप्पा, कारण देव बाप्पा प्रत्येक शब्द हे तुझ्याच इच्छेने होते. मग पापीवर दया केली, माझ्या पापांची अपराधांची क्षमा केली, म्हणून धन्यवाद बाप्पा. हे घर तुझं आहे. ह्या घरात देव बाप्पा तुझी प्रार्थना चाललेली आहे आणि देव बाप्पा आजचा दिवस तू योजून ठेवलेला होता, म्हणून तुला धन्यवाद देते. विशेष करून प्रभू परमेश्वरा, आमचे पालक साहेब या देव बाप्पा यांच्यावर विपुलतेने आशीर्वाद पाठव. प्रभू परमेश्वरा, त्यांनी जो काही देव बाप्पा प्रार्थनेची संधी मला दिली तुझ्याद्वारे, त्यांना देव बाप्पा तुझ्या आशीर्वादाने भर. सुधीर गायकवाड देव बाप्पा जे आजारी असतानाही प्रभू परमेश्वरा तू त्यांना
त्यांचा बिछाना बदलला, त्यांना उठवलं बापा. आणि देव बापा पुन्हा एक वार तुझी सेवा करण्याची तू त्यांना संधी दिलीस. त्यांचं कुटुंब तुझ्या हाती घे बापा प्रभू परमेश्वर. ते एकटे नाही राहत प्रभू परमेश्वरा घरात, कारण तुझं वचन आहे, मी तुम्हाला एकट्यांना सोडणार नाही. देव बापा तू त्यांच्या बरोबर आहेस. होय बापा, त्यांचा प्रत्येक शब्द आज ते देव बापा तू आमचा मेंढपाळ असला तरी प्रभू परमेश्वरा जी जबाबदारी तू त्यांच्यावर दिलीस, त्यांच्या मंडळीसाठी, तुझ्या मंडळीसाठी देवबापा ते जीव ओतून देवबापा संदेश सांगतात. आणि खरोखरी तो संदेश चाललेला आहे. जरी देवबापा हे महामारी आलेली आहे, पूर आलेला आहे, तरी देवबापा प्रभू परमेश्वरा तू आपल्या लेकरांना कधीही सोडणार नाही, टाकणार नाही. होय बापा, शमवेल बाळासारखं प्रभू परमेश्वरा तू आमची काळजी घेतो, आम्हाला हाक मारतो, हा मी इथं आहे. होय बापा, विशेष करून तुझ्या मंडळीवर आशीर्वाद पाठव देवबापा. जी फुले नगरमध्ये कित्येक जण आजारी असतील त्या प्रत्येकांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने भर. त्यांना देवबापा त्यांचा बिछाना बदल. कित्येक जण तुझ्या आज्ञेने आले असतील देवबापा, त्यांच्या कुटुंबांचं अश्रू पुसणारा तू देव आहे, कारण हे शेवटले काळ आहेत बापा. जे काही गोष्टी घडणार आहेत त्या सर्व तू देवबापा आम्हाला अगोदरच वचनात सांगून ठेवलेले आहेत. होय बापा, मत्ते, मार्क, लूक ह्या सर्व नवीन करारामध्ये तू आम्हाला आधीच सांगून ठेवलेलं आहे. होय बापा, तू कधीच आपल्या लेकरांना काही न सांगता ठेवत नाही. प्रभू परमेश्वरा मंडळीवर आशीर्वाद पाठव तुझ्या. प्रभू परमेश्वरा जे वडील मंडळी आहे वर आशीर्वाद पाठव तुझ्या. प्रभू परमेश्वरा जे वडील मंडळी आहेत, कार्य करत आहेत, त्यांच्यावर आशीर्वाद पाठव. सर्व चर्चेसवर आशीर्वाद पाठव देवबापा. ह्या देशाचा कारभार देवबापा तुझ्या हाती आहे, पण जे तुझ्या हाताखाली जे आहेत, जे ह्या मुख्यमंत्री, पंतप्रधान देवबापा आणि त्यांचे संगती जे काम करणारे, त्यांच्यावर आशीर्वाद पाठव बापा. त्यांनी देवबापा जबाबदारी घेतलेली ती पूर्णपणे पार पाडण्यासाठी तुझं साह्य पाहिजे देवबापा. तुझ्या आशीर्वादाने भर प्रभू परमेश्वरा. देवा सर्व मंडळीवर आशीर्वाद पाठव देवबापा. काय मागू, मागणी आणि कल्पना यापेक्षा खूप काही देणारा तू देव आहेस. डॉक्टर, नर्सेस सर्वांवर आशीर्वाद पाठव. आचार्यांची सेवा करत असताना त्यांना लागणारी शक्ती, सामर्थ्य तू पुरव बापा. देवबापा जे इन्सुलिन येणार आहे, जे देवबापा औषध येणार आहे, ते तुझ्याच इच्छेने येऊ देवबापा, कारण अख्ख्या जगावर ही महामारी आलेली आहे आणि दूर करणारा तू डॉक्टरांचा डॉक्टर देवबापा तूच आहेस. येव्हा देवा, इथून पुढे संपूर्ण वेळ तुझ्या हाती देते. येशूच्या द्वारे मागते म्हणून येव्हा देवा तू ऐक. आमेन. या वेळेमध्ये आपण देवाच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत आणि या मंडळीचे प्रमुख आचार्य रेव्हरंड सुधीर गायकवाड पालक साहेब आपल्याला या वचनातून चालवणार आहेत. तत्पूर्वी आपण आपल्या माना झुकूयात आणि गीताद्वारे परमेश्वराजवळ पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागत असताना गीत गाऊयात. हम बच्चे है परम पिता की, बढ़ना है हमें वचनों में. हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में. हम बच्चे
प्रार्थना करूयात. प्रीतीपूर्ण गौरव यहोवा देव बापा, फिरून एक वार तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करण्यासाठी ही वेळ दिलीस, आभार मानतो. हे यहोवा, तू बोल, आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्या तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. तारणारा ख्रिस्त याच्याद्वारा प्रार्थना करतो म्हणून तू ऐक यहोवा. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूयात. या महिन्यातील या तिसऱ्या प्रभुवारी परमेश्वर देवबाप आपल्याला त्याच्या पवित्र समक्षतेत घेत आहे. फिरून एक वार या गत आठवड्यामध्ये आपल्या शहरामध्ये हजारोंच्या संख्येनं कोविड पेशंट वाढत असताना आपल्याला मात्र देवानं परत एक वार याही आठवड्यात सुरक्षित, सुखरूप, सुस्थितीत आणि सजीव असं ठेवलं. आपल्या प्रियजनांना असंच ठेवलं. मंडळीतील सर्वांना परमेश्वरानं सांभाळलं. आपल्या गरजा त्याच्या दैवी भांडारातनं पुरवल्या. मला माहिती नाही आपलं, परंतु मी मात्र स्वतःला एक नियम लावून घेतला. दानियेला सारखं दिवसातून 3 वेळेस तर प्रार्थना करायचीच करायची आणि जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस आपल्या मुखानं ही कबुली द्यायची. यहोवा, तू चांगला देव आहेस. तुझ्यासारखा चांगला देव पूर्वी कोणी नव्हता, नंतरही कोणी होणार नाही. देवाच्या प्रिय मंडळी, ही कबुली देणं फार गरजेचं आहे. होय, ही कबुली देणं म्हणजे देवाचं गौरव आपल्या मुखानं प्रगट करणं तर आहेच आहे, परंतु त्यासोबत त्या सैतानाला, होय, जो आवेशानं आघात करू पाहतो, परंतु परमेश्वर कृपेवर कृपा पुरवतो, त्याचे दिव्यदूत स्तोत्र 91 प्रमाणे आपलं संरक्षण करतात आणि ते आघात परतावून लावतात. आणि म्हणून त्या सैतानाला सुद्धा हे सांगणं आहे की आमचा देव सर्वसमर्थ आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सुस्थितीत आहोत. प्रेज द लॉर्ड. आज जे शास्त्रपाठ आपण ऐकलेले आहेत, स्तोत्र 7, त्याचप्रमाणे यशाया 29, 9 ते 16 वचनं, रोमकरास पत्र 2 अध्याय 1 ते 11 वचनं आणि पवित्र शुभवर्तमान मत्तई 15, 7 ते 20 आणि स्तोत्रासहित या तिन्ही शास्त्रपाठामध्ये आपल्याला एक शब्द सातत्याने आलेला दिसतो आणि तो शब्द आहे अंतःकरण किंवा अंतर्याम अथवा हृदय अथवा मन. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. अंतःकरण आणि या अंतःकरणाबाबत प्रस्तुत शास्त्रपाठांमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि आज आपण विचार करणार आहोत यशा संदेशाचा ग्रंथ याचा 29वा अध्याय आणि यातील 13वं वचन. आणि ज्या ठिकाणी यहोवा देव त्याच्या स्वतःच्या लोकांची जी दांभिकता आहे आणि जे आत्मिक अंधत्व आहे त्याविषयी तो त्यांना बोल लावत आहे, त्याविषयी तो त्यांना दोष देत आहे. आणि हा दोष देताना तो 13व्या वचनात आपल्या स्वतःच्या लोकांना म्हणजे इस्रायल लोकांना काय म्हणतो? प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन, हे लोक माझ्या समीप येऊन, समीप म्हणजे जवळ, आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात आणि हे भय
ते केवळ मनुष्यांनी पडविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. दैवाच्या प्रिय मंडळी, यशा संदेशाच्या द्वारे ज्याला मेजर प्रॉफिट असं संबोधण्यात आलेलं आहे, त्या यशा संदेशाच्या द्वारे आपल्या स्वतःच्या लोकांची म्हणजे इस्रायल जे निवडलेले त्या लोकांची जी दांभिकता आहे, दांभिकता म्हणजे काय? ढोंगीपणा, त्यांच्या ढोंगाबाबत, ढोंगीपणाबाबत, दांभिकतेबाबत आणि आध्यात्मिक अंधत्वाबाबत परमेश्वर यशा संदेशाच्या द्वारे त्यांच्याशी बोलत आहे आणि त्यांना दोष लावत आहे. आणि या प्रस्तुत शास्त्रपाठामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो या 13व्या वचनामध्ये, त्यावेळेस किती गोष्टी आहेत पहा. पहिलं, देव म्हणत आहे हे लोक माझ्या जवळ येतात, माझ्या समीप येतात म्हणजे माझ्या जवळ येतात. जवळ येऊन काय करतात? आपल्या तोंडच्या शब्दांनी सन्मान करतात. कदाचित ते देवाची स्तुती करत असतील, प्रार्थना करत असतील, उपासना करत असतील, देवाचं गौरव करत असतील. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो माझ्या जवळ येतात आणि आपल्या तोंडच्या शब्दांनी सन्मानही करतात. पण काय? पण अंतःकरण मात्र माझ्यापासून दूर ठेवतात. याचा अर्थ असा होतो की जे काही ते लोक करतायत, जे काही हे लोक करत होते ते फक्त वरवरच्या मनानं, नुसतं तोंडाने बोलणं, अंतःकरणापासून नाही, मनापासून नाही, हृदयापासून नाही, अंतर्यामापासून नाही, वरवरच्या मनानं. आणि हे का घडतं? मनुष्यांनी पडविलेले नियम, मनुष्यांनी पडविलेले नियम. आता का देव यांना असा दोष लावत आहे? आणि म्हणून आपल्याला पहिल्या अध्यायापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. पहिल्या अध्यायापासून. त्या पहिल्या अध्यायामध्ये हे चित्र देवानं स्पष्ट केलंय या लोकांच्या बाबतीत. पण ऐकण्याची प्रवृत्तीच या लोकांमध्ये जणू काय त्यांनी त्यागलेली होती, नाकारलेली होती. ऐकायचं नाही, देवाचं ऐकायचं नाही. मनमानी ज्याला आपण म्हणतो, आपल्या मनाला पटतंय ना, आपल्याला समाधान मिळतंय ना, देवाला ते नको आहे. जे काही करायचंय ते देवाला अंतःकरणापासून अपेक्षित आहे, मनापासून अपेक्षित आहे, पूर्ण हृदयानं अपेक्षित आहे. नुसतं तोंडच्या शब्दांनी देवाला त्याची स्तुती नकोय, देवाला त्याच्याशी बोलणं नकोय, देवाला गौरव नको आहे. अंतःकरणापासून जे आहे ते देवाला अपेक्षित आहे. मग काय होतं या लोकांमध्ये? पहा, ज्यावेळेस आपण पहिल्या अध्यायामध्ये येतो तिथेच हे स्पष्ट होतं चित्र. परमेश्वर देवा या यशा संदेशाच्या द्वारे जेव्हा या लोकांशी बोलू लागलेला आहे त्यावेळेस देव कोणाला सांगत आहे पहा. पहिल्या वचनापासून शीर्षक दिले पातकी राष्ट्र. काय म्हटलं इस्रायलाला? पातकी राष्ट्र, पापी लोकांचं राष्ट्र. यहुदाचे राजे उज्जिया, योथाम, आहाज व हिजकिया ह्यांच्या काळी यहुदा व यरुशलेम ह्यांच्याविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टांत 4 राजांच्या कारकिर्दीमध्ये. हा थोडका काळ नाहीये प्रियानो, हा थोडका कालावधी नाहीये. एकूण 4 राजांच्या राजवटीमध्ये परमेश्वरानं यशया संदेशाला पाठवलेला आहे, संदेश घेऊन पाठवलाय. आणि
आणि त्या राज्याची ओळख, त्या राष्ट्राची ओळख पापिष्ट लोकांचं राज्य. देवानं त्याचे निवडलेले लोक म्हणून अनुवाद 7:7 मध्ये म्हणल्याप्रमाणे तुम्ही संख्येने फार होता म्हणून मी तुम्हाला निवडलं नाही, उलट तुम्ही संख्येने कमी होता पण मी तुम्हाला निवडलं यासाठी की माझी तुमच्यावर प्रीती आहे. देवानं प्रीती करून या लोकांना माझे लोक म्हणून निवडलं, राष्ट्र म्हणून स्थापित केलं, नियम अटी सर्व त्यांना दिलं. परंतु जसं मी म्हणालो, ह्यांनी जणू काय ऐकायचं नाही हे ठरवलेलंच होतं आणि म्हणून पापात भर घालत गेले. देवाच्या लोकांचं राष्ट्र, परंतु आज त्याची ओळख पापिष्ट राष्ट्र झालेली आहे. आणि या 4 राजांच्या कारकिर्दीत यशाद्वारे देवानं काय संदेश पाठवला पहा. काय म्हटलंय? उज्जिया राजा आहे, योथाम व आहाज आहे आणि हिजकिया आहे आणि यहुदा व यरुशलेम ह्याविषयी आमोजाचा पुत्र यशा याला झालेला हा दृष्टांत देवानं दिला. आणि या दृष्टांतात देव काय करतो? हे आकाश ऐक, एकही नीतिवान देवाला आढळू नये काय? एकही धार्मिक देवाला आढळू नये काय? देव म्हणतो, हे आकाशा ऐक, अगे पृथ्वी कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे. लक्षपूर्वक ऐका प्रियानो. बोलणारा प्रत्यक्षात जरी यशया असला तरी यशया त्याला जे वाटलं ते तो बोलत नाही, परमेश्वर यशाद्वारे बोलत आहे. आणि म्हणून इथं म्हणते आकाशा ऐक, पृथ्वी ऐक, परमेश्वर बोलत आहे. काय बोलत आहे परमेश्वर? मी मुलांचे पालन पोषण केले, मी मुलांचे पालन पोषण केले, त्यांना लहानाचं मोठं केलं. देवाच्या प्रिय मंडळी, देव आपल्या लोकांबद्दल बोलत आहे. ज्यांचं पालन पोषण त्यानं केलेलं आहे, लहानाचं मोठं त्यानं केलेलं आहे. आणि ज्यांचं पालन पोषण केलं, ज्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांनी काय केलं? तरी ते माझ्याशी फितुरीने वागले. फितूर होणं म्हणजे काय? साथ सोडणं, विरोधात जाणं, साथ सोडणं, त्यागणं, टाकणं, विरोधात जाणं. कोणाच्या विरोधात गेले? त्यांच्या जन्मदात्या आईवडिलांच्या, वाडवडिलांच्या, अधिकाऱ्यांच्या? नाही हो, त्या देवाच्या, ज्या देवानं त्यांचं पालन पोषण केलं, ज्या देवानं त्यांना लहानाचं मोठं केलं, त्या देवाच्या विरोधात केले, त्या देवाला सोडलंय. पुढे पहा, बैल आपल्या धन्याला ओळखतो. बैल आपल्या धन्याला ओळखतो. धनी म्हणजे मालक. गाढव आपल्या मालकाचा ठाणा जाणतो. गाढव आपल्या मालकाचं ठिकाण जाणतो. पण इस्रायल ओळखत नाही, माझे लोक विचार करत नाहीत. देवाला फितूर झाले, देवाला सोडलं. इतकं भयंकर त्यांनी पाप केलं की ते लोक ओळखायला तयार नाहीत देवाला. देवाला ओळखायला तयार नाही. किती हे पापिष्ट राष्ट्र, किती हे पापिष्ट राष्ट्र. दुष्कर्माने भरलेले लोक, दुर्जनांची संतती, आचार भ्रष्ट मुले, ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे. इस्रायलाच्या पवित्र प्रभूस तुच्छ मानले आहे. ती वियुक्त होऊन मागे फिरली आहे.
आणि पुढे जर तुम्ही वाचलं तर अशाच प्रकारची आणखीन पातकं त्यांनी केली. आता ही यांची पातकं होती. ह्यांनी त्या जिवंत देवालाच सोडून टाकलेलं होतं, त्याच्याशी फितूर झालेले होते, त्याला ओळखेनासे झालेले होते. आणि असं असतानाही काय करत होते? जरा पुढे या, 11व्या वचनापासून, पहिल्या अध्यायाच्या 11व्या वचनात. परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासराची वपा ह्यांनी माझी अतितृप्ती झाली आहे. बैल, बोकरे व बोकड ह्यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझ्या अंगणे तुडवता हे तुम्हाला सांगितले कोणी? निरर्थक अर्पणे आणखीन आणू नका. धुपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन, शब्बात व मेळे भरविणे मला खपत नाही. सणाचा मेळा हाही अधर्म. माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण यांचा द्वेष करतो. त्यांचा मला भार झाला आहे, तो सोसून मी थकलो आहे. इतकं सगळं देवाच्या विरोधात केलेलं असताना हे लोक काय करत होते पहा? यज्ञ करत होते. हे लोक काय करत होते पहा? हे लोक, तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझे अंगणे तुडवता हे तुम्हाला सांगितले कोणी? देवाचं दर्शन घ्यायला मात्र जात होते, अर्पणे आणत होते, अर्पणे देवाला देत होते, सण साजरे करत होते, मेळे भरवत होते, उत्सव साजरे करत होते. देवाला सोडलं, देवाला ओळखेनासे झाले, पण सण साजरे करत होते, उत्सव साजरे करत होते, देवाला यज्ञ करत होते, अर्पणे देत होते. अंतःकरण देवाशी जडलेलं नाही. अंतःकरणात त्या देवाची ओळख राहिलेली नाही. अंतःकरण देवापासून लांब गेलेला आहे, दूर गेलेला आहे. पण या गोष्टी मात्र ते सातत्यानं करत आहे. परमेश्वर त्यांना सांगत आहे, तुम्हाला आपले हात धुण्याची गरज आहे. पुढे या, तुम्हाला कळेल परमेश्वर त्यांना काय सुचवत होता. पहा, परमेश्वर त्यांना काय सुचवत होता. तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत, तुम्ही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. देव ऐकत नव्हता, देव उत्तर देत नव्हता, देव प्रतिसाद देत नव्हता, तरी हे लोक हे करतच होते. मग देवानं त्यांना 3 गोष्टी सांगितल्या. पहिलं देव म्हणाला, चांगलं करण्यास शिका, नीतीच्या माग लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा, अनाथांचा न्याय करा, विधवेचा कैवार घ्या. परमेश्वर म्हणतो, चला आपण बुद्धिवाद करू. तुमची पापे लाखेसारखी लाल असली ती मी बर्फावून शुभ्र करीन. ती किरमिजी सारखी तांबडी असली मी लोकरीसारखी पांढरी करेन. तुम्ही ऐकास मान्य व्हाल, भूमीचं उत्तम फळ खाल. अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हाला खाऊन टाकेल. परमेश्वरानं पर्याय दिला, तोही त्यांनी स्वीकारला नाही. कारण त्यांचा आनंद कशात होता? यज्ञ करण्यामध्ये, अर्पण करण्यामध्ये, सण साजरे करण्यामध्ये, उत्सव साजरे करण्यामध्ये, मेळे भरवण्यामध्ये, एवढाच त्यांचा आनंद होता. यज्ञ करून टाकला ना, वर्षभर पाप करायला मोकळे. अर्पण देऊन टाकलं ना, आता आपल्याला हवं तसं पैशाचा आणि सर्व गोष्टींचा उपभोग घ्यायला आपण मोकळे. हीच जणू त्यांची मनोवृत्ती झाली होती. पण त्या अशा लोकांना यशाद्वारे देव म्हणतो, अरे माझ्या जवळ येता, आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करता, पण अंतःकरणाचं काय? अंतःकरण कुठे आहे तुमचं? कोणाशी जोडलेलं आहे? अंतःकरणात काय आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं आणि त्यांना ते द्यायची गरज वाटत नव्हती. देवाच्या प्रिय मंडळी, मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झालं आणि पुष्कळ लोक जे मला भेटले ते मला सांगतात, पाळक साहेब, आम्ही मार्च महिन्यापासून नियमितपणे प्रार्थना करत आहोत, नियमितपणे पवित्र शास्त्र वाचत आहोत,
नियमितपणे मनन चिंतन करत आहोत. खूप चांगली गोष्ट आहे. आनंद वाटला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पण हे सर्व आपण करत आहोत. पहिलं स्वतःलाच प्रश्न हा विचारा, हे कशासाठी मी करत आहे? हे मी कशासाठी करत आहे? इतके वर्ष देवानं जो सुकाळ मला दिला, सुस्थितीचा काळ मला दिला, त्या इतक्या वर्षात या गोष्टींना मी किती महत्व दिलं? काही हरकत नाही. आता करू लागलो, खूप चांगली गोष्ट आहे. पण अंतःकरण कसं आहे? अंतर्याम कसं आहे? हृदय कसं आहे? मन कसं आहे? कधी आपण याचा विचार केला का? योहान 4:24 किती जणांना माहिती आहे? आता मी काय पाहू शकणार नाही, परंतु कदाचित अनेकांना माहिती असेल असं मी गृहीत धरतो. योहान 4:24 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, आत्म्याने व खरेपणाने उपासना करणारे माझे उपासक असावे, हे मी शोधत आहे. देवाच्या यशाच्या काळामध्ये देवाच्या निवडलेले लोक अशा दुरावस्थेत होते. त्यांचं अंतःकरण देवापासून दूर होतं. देवाला त्यांनी त्यागलेलं होतं. प्रासंगिक देवाला स्वीकारणं असं त्यांचं होतं. पण अंतःकरणापासून काहीच नव्हतं. नुसतं ओठांनी प्रभूजी प्रभूजी म्हणणं. देव प्रभूनं स्वतः म्हटलं नाही का, तुम्ही मला प्रभूजी प्रभूजी म्हणता खरं, पण मी जे सांगतो ते तुम्ही कुठं करताय? ते तुम्ही कुठं करताय? यशाच्या काळामध्ये देवाच्या निवडलेल्या लोकांची ही दुरावस्था होती. ऐहिक आणि आत्मिक दोन्ही दृष्ट्या दुरावस्थेत होते. कारण ते देवाला विसरले होते. त्यांनी देवाला त्यागलेलं होतं. आजची परिस्थिती काय आहे? आजच्या परिस्थितीमध्ये जे तुम्ही आणि मी जगत आहोत, प्रार्थना करत आहोत, मनन चिंतन करत आहोत, शास्त्र वाचत आहोत, कित्येक लोक उपवास करूनही प्रार्थना करत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. प्रियानो, मी टीका करत नाही. कृपा करून त्या अर्थानं ऐकूही नका, पाहूही नका आणि विचारही करू नका. परमेश्वर जे म्हणतो ते ऐका. या काळात आपण आहोत ना? आपली अवस्था कशी आहे? वचनातून पाहूया. वचनातून पाहूया. कारण स्वतःच्या दृष्टीनं प्रत्येक जण चांगलाच आहे. चांगलाच आहे. कोणीही वाईट नाही. कोणीही स्वतःला पापी म्हणवत नाही. फक्त प्रार्थना करताना तेवढा उल्लेख करून जातो, आम्हा हे देवा मी पापी, मला क्षमा कर, बस. देवाच्या आज आपण कसे आहोत हे कसं समजेल आपल्याला? आणि त्याकरता आपण जाऊयात मत्तई शुभवर्तमान 15वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 15वा अध्याय. आणि या 15व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला काय चित्र दिसतं पहा. काय म्हणतंय मत्तई 15 मध्ये? पहा, 16 वचनापासून मी वाचतो. तो म्हणाला, कोण म्हणाला? येशू ख्रिस्त म्हणाला. कोणाला म्हणाला? शिष्यांना म्हणाला, तुम्ही देखील अज्ञानी आहात काय? तुम्ही देखील अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौच कुपात टाकण्यात येते. हे तुम्हाला समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. जे तोंडातून येते म्हणजे मुखावाट जे येतं
ते कुठून येतं? येशू म्हणतो अंतःकरणातून, हृदयातून, मनातून, अंतर्यामातून येतं. मग 19 वचन फार महत्वाचं, कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. या गोष्टी माणसाला विटाळवितात. काय निघतं अंतःकरणातनं? येशू शिष्यांना सांगत आहे अंतःकरणातनं काय निघतं. थोडस आणखीन पुढे जर आपण गेलो, गलती 5 मध्ये जी दैहिक फळं दिलेली आहेत, गलती 5 मध्ये जी दैहिक फळं आहेत त्याची जेव्हा आपण क्रमवार मांडणी करतो, त्यातील कुठलंही फळ आपल्या दैहिक जीवनाशी निगडित आहे, आपल्या दैहिक स्वभावाशी निगडित आहे. देवाच्या प्रिय मंडळी, आणि जर या दिवसांमध्ये आपण नेटानं प्रार्थना करत आहोत, शास्त्र वाचत आहोत, मनन चिंतन करत आहोत, पण अंतःकरण या दैहिक गोष्टीनं भरलेला आहे. देव म्हणतो ओठांनी सन्मान करणारे मला नकोत, आणि अशा स्थितीत माझ्याकडे येणारे मला नकोत. देवाला कशा अपेक्षित आहेत? देवाला कशा अपेक्षित आहेत? देवाला पश्चाताप लोक अपेक्षित आहेत. त्या उधळ्या पुत्रासारखं स्वतःला पारखलं, ओळखलं, अरे काय गमावून बसलोय मी. माझ्या बापाच्या घराचं ऐश्वर मी गमावून बसलो, पण मी बापाकडे जाईन, मी बापाकडे जाईन. आणि बापाकडे जाऊन मी म्हणेन तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे. बिघाड झालेलं अंतःकरण जेव्हा नीट होतं, पश्चातापाच्या प्रार्थनेनं, कृतीशील पश्चातापानं, कितीही दुरावस्था पापामुळे झालेली असली, कनवाळू पिता, प्रेमळ पिता त्या दुरावस्थेतही दुरून ओळखतो, आणि तो आपण त्याच्याकडे जाईपर्यंत वाट बघत नाही, तो उठतो ना आपल्याला सामोर येतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय मंडळी, अंतःकरण नीट करणं गरजेचं आहे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील, ते देवाला पाहतील. देवाच्या प्रिय मंडळी, आज नुसतंच प्रार्थना करत आहात यात समाधान मानू नका. पती आणि पत्नी एकत्र येऊन शास्त्र वाचत आहात, कुटुंब एकत्र येऊन मनन चिंतन करत आहात, यातच फक्त समाधान मानू नका. आपलं अंतःकरण पहा, आधी अंतःकरणात डोकावून पहा. हे अंतःकरण या अशा देवाला नको असलेल्या गोष्टींनी भरलेलं आहे काय? या अंतःकरणामध्ये आज जे इथं वर्णन केलेलं आहे ते या अंतःकरणात भरलेलं आहे काय? त्या अंतःकरणात ते आहे का? एखाद्याविषयी आपलं मन आजही दुष्टतेत आहे काय? वैरत्वाच्या भावनेनं भरलेलं आहे काय? गैरसमजुतीनं भरलेलं आहे काय? व्यभिचारानं भरलेलं आहे काय? जार कर्मानं भरलेलं आहे काय? खोट्या साक्षीनं भरलेलं आहे काय? अहंकारानं, गर्वानं भरलेलं आहे का? शोध घ्या. आधी अंतःकरणात काय आहे याचा शोध घ्या. आणि जर ते अंतःकरण देवाच्या दृष्टीनं नीट नसेल, प्रियानो, इतके दिवस
फक्त प्रार्थना केल्याचं तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. इतके दिवस शास्त्र वाचन केल्याचा मानसिक समाधान मिळेल. परंतु जर आपलं अंतःकरण देवाच्या दृष्टीनं योग्य आणि चांगलं आहे, नीट आहे, तर आपल्याला आत्मिक सहभागितेचं समाधान मिळेल. देवाबरोबरच्या सहभागितेचं समाधान मिळेल. देवाशी नातं असल्याचं समाधान मिळेल. होय, कर्णलेला काय निरोप मिळाला? तुझी अर्पणे, तुझ्या प्रार्थना देवापुढे स्मरण्यात आलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. याची आठवण करा. माझ्या प्रार्थना, माझं स्तुतिस्तवन, माझं देवाचं गौरव करणं, माझं शास्त्रपाठ वाचन, माझं मनन चिंतन करणं देवापुढं स्मरणात येत आहे काय? देवापुढे स्मरण्यात येत आहे काय? ज्यांचं अंतःकरण देवाच्या दृष्टीनं चांगलं आहे, नीट आहे, योग्य आहे, त्यांचंच फक्त देवापुढे स्मरण्यात येतं. अन्यथा देव म्हणतो, हे लोक माझ्या जवळ येतात खरे, हे लोक माझा सन्मान मोठांनी करतात खरं, परंतु यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. मनुष्याने पडवल्याप्रमाणे हे करतात. पुष्कळ लोकांचं असं आहे, सारखं कोणीतरी सांगत आहे, प्रार्थनेशिवाय आता आपण सुस्थितीत राहू शकत नाही, उपासनेशिवाय आपण आपला आता बचाव होणार नाही, आणि म्हणून कित्येक लोक प्रार्थना करतात, म्हणून कित्येक लोक शास्त्र वाचतात. नाही, अमान्य आहे, देवाला अमान्य आहे. देव निषेध करतो अशा गोष्टींचा. देवापुढे स्मरण्यात आलं पाहिजे. धन्य होता की नाही हिचक्या तो म्हणाला, देवा मी तुझ्या पुढे कसा सात्विकतेने आणि धार्मिकतेने नम्रतेने वागलो त्याची आठवण करो. देवानं आयुष्य वागलो. देवाच्या प्रिय मंडळी, अंतःकरणाचा विचार करा, अंतर्यामाचा विचार करा, मनाचा विचार करा, हृदयाचा विचार करा. जर ते देवाच्या दृष्टीनं योग्य असेल तर आपल्या प्रार्थना, आपल्या उपासना, आपलं मनन चिंतन, आपली सहभागिता देवाला रुजू होईल आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. या ठिकाणी मी थांबणार आहे. पुढील रविवारी आपण पाहणार आहोत, जर आपलं करणं अंतःकरणापासून, हृदयापासून, अंतर्यामापासून, मनापासून नसेल तर आपण कोणत्या आशीर्वादाला मुकत आहोत. देवाचं वचन म्हणतं, ज्याला ऐकाव्यास कान आहे तो हे ऐको. प्रार्थना करू. यहोवा, आभार मानतो या वचनांवर आम्हाशी बोललास. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारा अंतःकरण द्यावसी प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे करतो म्हणून तो ऐकत्या. आमेन. पुढील आठवड्यामध्ये 2 लग्न वाढदिवस आहेत आणि 2 वैयक्तिक वाढदिवस आहेत. लग्न वाढदिवस येण्याप्रमाणे आहेत. 19/10 प्रिया आणि आशिष गायकवाड. त्याचप्रमाणे 22/10 रोजी वंदना आणि मिलिंद माटेगावकर यांचा विवाह संपन्न झालेला आहे आणि त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे वैयक्तिक वाढदिवस आहेत. 20 तारखेला 2 वाढदिवस आहेत. पहिला वाढदिवस साक्षी पवार या लेकराचा आहे. त्यानंतर त्याच दिवशी मोर्डे लमवेल शमवेल यांचा देखील वाढदिवस आहे. आपण या सर्वांसाठी प्रार्थना करूया.
स्तुतीस पात्र बहु सन्माने आमच्या जिवंत गौरवी देव बापा, मान महिमा गौरव दे तुझ्या दयेच्या स्नाजवळ या तुझ्या सर्व लेकरांना घेऊन हा दास उपस्थित झालेला आहे. प्रभू परमेश्वरा, पुढील आठवड्यामध्ये ज्यांचे वैयक्तिक वाढदिवस आहेत अशांची नावं आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहेत. प्रभू परमेश्वरा, या दोन्ही लेकरांवर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. विशेष करून साक्षीसाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, ती जे काही शिक्षण घेत आहे प्रभू परमेश्वरा, त्या शिक्षणामध्ये तिचा सहाय्य करता, मदत करता हो. आणि प्रभू परमेश्वरा, आपल्या आईच्या कष्टाचं चीज करण्यासाठी या लेकराला सुबुद्धी, अंतःकरण, मन दे. तिच्या सर्व इच्छा आकांक्षा ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पूर्ण कराव्यास अशी विनंती आहे. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा, लमुएल यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, त्यांच्याही आयुष्यामध्ये तू हा दिवस जोडलेला आहेस आणि प्रभू परमेश्वरा, आतापर्यंत त्यांचा सांभाळ प्रतिपाळ केलास त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. येथून पुढेही तू त्यांच्या बरोबर राहा. त्यांच्या सर्व इच्छा ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पूर्ण कर. दोन्ही लेकरांना घेऊन हा दास तुझ्या दयेच्या स्नाजवळ येतो. प्रत्येकाला विपुलतेच्या आशीर्वादाने भर. असे अनेक अनेक आशीर्वादित वाढदिवस त्यांच्या जीवनामध्ये दाखवावेस आणि प्रभू, या लेकरांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आणि गौरवासाठी करून घ्यावास अशी विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, या वेळेमध्ये आम्ही प्रार्थना करतो प्रिया आणि आशिष यांच्यासाठी. प्रभू परमेश्वरा, विवाहाच्या पवित्र बंधनामध्ये त्यांना संयुक्त केलेलं आहेस आणि प्रभू परमेश्वरा, आजपर्यंत उभयतांना तू सांभाळलंस, राखलंस. आणि प्रभू परमेश्वरा, वाढदिवसाच्या स्वरूपात, लग्न वाढदिवसाच्या स्वरूपात त्यांच्या जीवनामध्ये तू एक पान उलगडत आहेस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा, वंदनाताई आणि आमचे बंधू मिलिंद यांनाही तू विवाहाच्या पवित्र बंधनाने संयुक्त केलेलं आहेस आणि प्रभू, आतापर्यंत उभयतांना तू सांभाळलंस, राखलंस, याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, या दोन्ही कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, जी कुटुंब तू स्वतः संस्थापित केलेली आहेस आणि प्रभू, त्यांना तू या आयुष्यामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये सांभाळलंस, राखलंस. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये जे काही अनेक चढ उतार आलेले आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांच्यामध्ये त्यांना तू सावरून धरलंस आणि वाढदिवसाच्या स्वरूपात त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन लग्न वाढदिवसाचं पान उलगडत आहे. त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. दोन्ही कुटुंबियां प्रभू परमेश्वरा, प्रार्थना करतो प्रिया आणि आशिषसाठी. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या उदरी दिलेल्या लेकरावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव आणि प्रभू परमेश्वरा, त्या लेकराचं शिक्षण त्यांना उत्तम रीतीने करता यावं, तिच्यावर उत्तम ख्रिस्ती संस्कार करता यावे म्हणून ते उभयतांवर अनुग्रह कर, कृपा कर. त्या लेकराचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आणि गौरवासाठी करून घे. प्रभू परमेश्वरा, त्याचप्रमाणे बंधू मिलिंद आणि बहीण वंदना या उभयतांच्या उदरी जी लेकरं तू दिलेली आहेस प्रभू परमेश्वरा, त्या लेकरांवरही तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. प्रभू परमेश्वरा, यावेळेस प्रार्थना करतो सौरभ साठी. प्रभू परमेश्वरा, तो जे काही शिक्षण घेत आहे किंवा जी काही सेवा करीत आहे प्रभू, त्यामध्ये त्याचा सहाय्य करता, मदत करता हो. त्याचप्रमाणे ऐश्वर्या बाळासाठी प्रार्थना करतो. तिलाही तुझ्या विपुलतेच्या आशीर्वादाने भर. तिच्याही शिक्षणात तिचा सहाय्य करता, मदत करता व्हावास आणि या दोन्ही लेकरांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आणि गौरवासाठी तू करून घ्यावास अशी विनंती आहे. ही दोन्ही कुटुंब प्रभू परमेश्वरा, तुझ्या दयेच्या स्नासमोर आणतो. सर्वांना आशीर्वादित कर. विपुलतेच्या आशीर्वादाने भर. सुख, शांती, समाधान, आरोग्याने भरभराट प्रत्येकाबरोबर राहावं असं दयेने आणि कृपेने होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आणि आता देवजो बापाची प्रीती, देवजो पुत्राची कृपा
आणि देव पवित्र आत्म्याची सहभागिता, सहजीवन आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर आतापासून इथून पुढे युगानुयुग राखो. आमेन. आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. आशीर्वाद घेऊन उपासनेची सांगता सुवंदे देव या गीताद्वारे करूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमचे अंतःकरणे आपला देव परमेश्वर व आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखो. आणि आता देव बाप्याची प्रीती, देव पुत्राची कृपा आणि देव पवित्र आत्म्याची सहभागिता, सहजीवन आणि आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रिय लेकरांबरोबर आतापासून इथून पुढे युगानुयुग राखो. आमेन.